बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं आता विशेष मकोका न्यायालयानं स्पष्ट केलंय। वाल्मिक कराड संदर्भात न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे। वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता। याच अर्जावर निर्णय देत न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत। वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत आणि यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयानं निरीक्षणामध्ये नमूद केलंय। संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले आणि म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या केली। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। मागच्या 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत आणि बीड जिल्हा न्यायालयामध्ये 11 प्रलंबित फौजदारी खटलेही समाविष्ट आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत बीडमधून। महेंद्र, अत्यंत ही मोठी बातमी आहे। वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं विशेष मकोका न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। काय नेमके या संदर्भातले पुढचे तपशील? नक्कीच पाहिलं गेलं ना तर 9 डिसेंबरला मसाजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि याच हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराड याच्यासह जवळपास 7 जणांना जे आहे पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या हे सर्व जे आरोपी आहेत ते न्यायालयीन कोठडी आहेत आणि 22 तारखेला याच विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराड याने जो एक दोषमुक्तीचा जो अर्ज केला होता वकिलाच्या मार्फत, तो अर्ज जो आहे विशेष न्यायालय जो मकोकाचं विशेष न्यायालय त्यांनी फेटाळलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक निरीक्षण केलेलं आहे। तो निरीक्षण जो आहे तो धक्कादायक आहे। वाल्मिक कराड हा क्राईम सिंडिकेटचा सदस्य आहे, म्हणजेच गुन्हेगारी टोळीचा तो सदस्य असल्याचं त्या निरीक्षणात विशेष मकोका न्यायालयाच्या न्यायाधीशानं त्या पद्धतीने नमूद केलेलं आहे। एवढंच नाही तर गेल्या 10 वर्षाच्या काळात कराडवर जे आहेत तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी जे 7 गुन्हे जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत। ज्या गुन्ह्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त जी शिक्षा आहे ती वाल्मिकला लागू शकते आणि याच प्रकरणावरून जो दोषारोपपत्र जो अर्ज आहे तो जो आहे त्यांनी तो बेदखल केला होता, खारिज केला होता आणि त्यानंतर मात्र आता पुढची जी तारीख आहे ती 4 ऑगस्टची देण्यात आलेली आहे। त्यापूर्वी जर पाहिलं गेलं तर वाल्मिक कराड जो आहे तो कशा पद्धतीचा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे आणि ते कशा पद्धतीने तो टोळी तयार करून ह्या सगळ्या कारवाया करतो हे न्यायालयानं जे खऱ्या पद्धतीने बघितलं तर नमूद केलेलं आहे। एवढंच नाही तर खंडणी मागताना जे सरपंच देशमुख आहेत ते कुठेतरी अडसर येत होते आणि म्हणून त्यांचा कट रचून हत्या केली गेली असंही निरीक्षण जे आहे ते न्यायालयाने दिलेलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याच्या ज्या अडचणीत आहे सध्या तरी आता वाढ होताना पाहायला मिळते। आता 4 तारखेला याच्यावर सुनावणी आहे आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे आहेत विशेष सरकारी वकील ते देखील उपस्थित राहणार आहे। नेमकं त्या दिवशी 4 तारखेला आता काय होईल या बाबतीत हे पाहणं आता जिकिरीचं ठरणार आहे। निश्चितच धन्यवाद महेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी बीडमधून आपल्या बरोबर होते। तर यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारला काही सवाल केलेले आहेत। काय कृष्णा आंधळेचं ना, कृष्णा आंधळेचं काय झालं? जसं 50 वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते। त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं त्याचं? तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं? तो मुख्य साक्षीदार आहे। त्याला कुठे गायब केलं, त्याला मारलं, त्याची हत्या झाली, काय कळू द्या ना। इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं। कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे।